श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी मीना तुळसकर. आज मी तुम्हाला गव्हाच्या पिठाचे गुलगुले दाखवणार आहे. चला तर मग बघूया साहित्य. हे बघा, हे गव्हाचं पीठ आहे. हे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण घ्यायचे. मी 3 पेले घेतलेले आहे. हे 3 पेले घेतले. आता त्याच्यामध्ये थोडंसं हे आहे, तांदळाचं पीठ आहे. 3-4 चमचे घालायचं त्याच्यामध्ये. चवीसाठी मीठ आहे आणि त्याच्यामध्ये घालण्यासाठी गोड 1 पेला आणि थोडंसं जास्त, म्हणजे आपल्या गोडीप्रमाणे आपण घ्यायचं. वेलची पूड, ही बघा, ही वेलची पूड घालायची 1 चमचा त्याच्यामध्ये. आणि तेल मी गरम करत ठेवलं, ते थोडंसं टाकायचं आहे जेव्हा आपण पीठ बनवणार तेव्हा. आणि पीठ हे याच्यामध्ये बनवायचं आहे, दुधामध्ये. दूध 1 पेला घ्यायचं आणि त्याच्यामध्ये गोड मिक्स करून ते मी दाखवणार आहे. हे गव्हाचं पीठ मी घेते ह्याच्यामध्ये. हे सगळं गव्हाचं पीठ घेते. ह्याच्यामध्ये हे तांदळाचं पीठ आहे, 2-3 चमचे तर आहेच. हे बघा सगळं घालते. नंतर हे मी सगळं, आणि वेलची पावडर 1 चमचाने थोडंसं कमीच घेते, बस एवढी. आता हे सगळं मिक्स करून ठेवते आणि थोडंसं मीठ टाकते चवीपुरतं. थोडं टाकायचं, जास्त नाही बघा एवढं. आता तेल पण मी गरम करत ठेवलेलं आहे ना, ते पण याच्यामध्ये घालून घेते. 1 चमचा, 1 ते 2 चमचे घ्यायचे. गरम करत ठेवलं मी आधी. हे बघा 2 चमचे घेते. आता हे गूळ घेते याच्यामध्ये, हे वाटण्यामध्ये. आणि हे पण गूळ घेते. आणि त्याच्यामध्ये आपण हे एकदा तापवलेलं आहे दूध. तुम्ही 1 पेला दूध घेते. आणि जर पाणी लागलं तर पाणी पण तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये. 1 पेला दूध घ्यायचं आणि त्याच्यामध्ये गूळ हे करून घ्यायचं, मीठ करून. आता हे बघा, हे दुधामध्ये मिक्स करून झालं गूळ. आता मी काढून घेते. म्हणजे बारीक वगैरे राहिलं तर ते याच्यामध्ये शिल्लक राहणार असते खाली, असं कचरा मित्र काय असेल तर. ह्याच्यामध्ये घेते. हे सगळं गाळून घेतलं. आता हे जाडी हे राहिले ते गाळून कचरा वगैरे सगळं बाजूला राहिलं. आता पिठामध्ये घालून आपण मिक्स करून घेऊया. हे थोडं थोडं घालून आपण मिक्स करून घ्यायचं. हे एकदम पातळ नाही करायचं, जाड म्हणजे जाड नाही ठेवायचं. जेवढं लागेल तेवढं आपण घालायचं आणि असं मिक्स करून घ्यायचं पीठ. हे बघा, हे आता तयार झालं आहे. असं हे किती वेळ गेला, म्हणजे 10 मिनिटं तर गेली तशी मग पूर्ण हे करायला. आणि आता 2-3 मिनिटासाठी आपण असं ठेवून देऊया. हे तयार झालं आहे ते. हे पूर्णपणे असं तयार झालं आहे. आता आपण तेल टाकत ठेवूया तोपर्यंत. आणि हात वगैरे धुवून घेते. ते आता तापलं आहे, मी थोडंसं टाकून बघितलं पीठ. आता मी हे थोडं घालून घेते. छोटे टाकायचे. गॅस मी फास्ट नाही ठेवला, स्लो ठेवला. कारण काय जास्त फास्ट ठेवला आतून पण ते शिजले पाहिजे ना चांगले. आता फास्ट केला मी, पहिला घालते वेळी बारीक ठेवलेला. सोनेरी म्हणजे चांगली असे थोडी लालच झाले पाहिजे असे. तर दुसऱ्यांदा घालते मी, असे घालायचे. आता हे गॅस बारीक ठेवला अजून मी. हे असे घालून झाले, असे काढायचे. आता बाकीचे मी सगळे असे करून घेते. अशा प्रकारे करून घेते मी सगळे. ही जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि एका ताईने मला कमेंट केलेली तब्येतीला जपा म्हणून. ज्यावेळी मी व्हिडिओ टाकलेला मला किडनी टोन झाली, माझ्या किडनीला पण सुरू झाली आहे. त्यांचे पण खूप खूप धन्यवाद.